महाराज श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. स्वामी समर्थ श्रोते हो, तुम्हा सर्वांचं पुन्हा नव्याने स्वागत आहे आपल्या वैशाली लाईफस्टाईल अँड स्वामी सेवा यामध्ये. तर आज आहे बखरचा 8वा भाग, विहिरीत लोटा फेकला. आता तो का फेकला आहे त्याचं कारण आपण नक्कीच जाणून घेऊया, म्हणजेच ती कथा आपण ऐकूया. चला तर कथेला आपण सुरुवात करूया. सर्वात पहिले श्री स्वामी समर्थ महाराजांना त्रिवार मुजरा आणि स्वामी समर्थ महाराजांच्या आशीर्वादाने तुम्हा सर्वांच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण हो, हीच स्वामीचरणी प्रार्थना. तुम्ही सर्व आनंदात राहा, हीच स्वामीचरणी प्रार्थना. तर बघा, शके 1773चे दुष्काळ एके दिवशी, म्हणजे त्यावेळेला दुष्काळ होता, त्यावेळेची ही कथा आहे. पुणे वैभव करते महाराजांच्या दर्शनास गेले होते आणि गावाबाहेर एक मोठ्या बावडीजवळ महाराज बसले होते. आणि तिथं बसले असता एक मारवाडी हातपाय धुवून लोटा भरून घेऊन महाराजांच्या दर्शनास आला. दर्शन घेऊन मारवाडी परत जात होता आणि ते परत जात असता महाराजांनी त्यास परत बोलावले, म्हणजे त्या मारवाड्याला परत बोलवले आणि त्यांच्या हातातील जो लोटा होता त्यातील पाणी त्यांनी ओतून दिलं व तो लोटा 25-30 कदमावरती बावडी होती त्या बावडीत फेकून दिला. त्या बावडीवर दुष्काळामुळे 50-60 माणसे पाणी भरीत होती. काही लोकांस वाटले की मारवाडी जड लोटा कोणाच्या डोकीत बसून कपाळमोक्ष होत होता की काय. परंतु महाराजांची अगाध करणी कशी की ती पहा. विहीर 30-40 हात खोल होती. लोटा जो त्यात पडला तो कोणाच्या डोकीत न बसता गर्दीच्या मध्यभागातून जाऊन जी रिकामी जागा होती त्या बेताने आत पडला. सर्व लोकांना खूप आश्चर्य वाटले. आता त्यामागचं काय कारण होतं की महाराजांनी तो लोटा त्या विहिरीत फेकला, त्या बावडीत फेकला, ते महाराजांची लीला महाराजांनाच माहिती. श्रोते हो, आयुष्यात अशा घटना कधीतरी घडतात की ज्या अनपेक्षित असतात आणि आपल्याला वाटतं की हे जे अनपेक्षित जे आलेलं संकट आहे ते माझ्याच वाट्याला का. तर बघा, कधी होतं असं, प्रत्येकाच्या आयुष्यात होतं. कधीतरी असे अनपेक्षित संकट येतात की आपण त्या गोष्टीचा विचारही केलेला नसतो. पण जर तुम्ही स्वामी सेवेकरी असाल, स्वामी सेवेत असाल, तर ह्या अनपेक्षित घटना तेव्हाच घडतात जेव्हा तुमच्या आयुष्याला एक नवी कलाटणी, एक नवी सुरुवात होणार असते. त्याच वेळेला तुमच्या आयुष्यात अशा घटना घडतात. म्हणून असं कधीच म्हणू नका की ह्या घटना अशा माझ्या आयुष्यात का घडल्या. त्याची उत्तरं शोधत बसण्याचं एकच हे सांगते, ते म्हणजे आपले स्वामी समर्थ महाराज. महाराजांजवळ बसा, महाराजांना सगळ्या समस्या सांगा. दिवसभरात तुम्ही कोणता आनंद घेतला, तुम्ही कोणते प्रश्न मांडले किंवा कोणत्या प्रश्नांना तुम्ही सामोरे गेले, आज तुम्ही दिवसभरात कोणतं दुःख तुम्ही सहन केलं, कोणतं भोगलं, ते सगळं महाराजांना सांगा. महाराज नक्कीच ऐकतात. आणि असं समजू नका की महाराजांची एक प्रतिमा आपल्या घरात आहे फक्त आणि काही नाही. पण असं समजू नका, महाराज आपल्या घरात असतात. महाराज आपल्या घरात असतात, ते आपल्यात वावरतात पण आपल्याला दिसत नाही. कारण जोपर्यंत आपल्या कर्माची फळं आपण भोगत नाही आणि ती फळं भोगल्याशिवाय आपल्या राशीमध्ये जेव्हा पुण्याचा साठा होत नाही, तोपर्यंत भगवंतही आपल्या आयुष्यात किंवा आपल्या राशीत येऊन काहीही करू शकत नाही. म्हणून नेहमी चांगली कर्म करा. आपल्यामुळे कोणाचं मन दुखावलं जाईल, कोणाला त्रास होईल, अशा गोष्टी कदापिही करू नका. आणि कोणाची निंदा नालस्ती तर अजिबात करू नका की हा सांगितलेला आहे. स्वामी नेहमी म्हणायचे, मला कोणाची पंतोपंती आवडत नाही. तुला जे मागायचं आहे ते तू माझ्याजवळ बस, मला माग, मी तुला देण्यासाठी तत्पर आहे. फक्त एवढंच आहे की आपल्या राशीमध्ये पुण्याचा साठा हा असायला हवा आणि तो नसेल तर नक्कीच चांगले सत्कर्म करा.
काय? नेहमीच चांगली सत्कर्म करा की जेणेकरून तुमच्या राशीमध्ये पुण्याच्या राशी ह्या वाढत राहतील. आपल्याला दिसतं, अरे हा देवदेव करत नाही, पण हा बघा किती सुखात आहे. अरे हा तो सुखात असणारच आहे, कारण त्याने मागच्या जन्मी जे केलेलं आहे ते त्याला ह्या जन्मी ते पुण्याच्या साठामध्ये मिळालेलं आहे. पण हे आपल्या लक्षात येत नाही आहे की तो सुख भोगून त्याचं पुण्य तो कमी करत आहे. आणि नेहमी दुःखच मागा दे भगवंताला, कारण आपण दुःखातच आपण आपल्या भगवंताला आठवण करू शकतो, आपल्या इष्टदेवतेला आठवण करू शकतो. आपण सुखात त्याला आठवण करत नाही. हे तेवढंच सत्य आहे. म्हणून श्रोते हो, जर माझ्याकडून जे काही 2 शब्द जर जास्त बोलले गेले असतील त्यासाठी क्षमा असावी, पण काही यातले माझेही स्वतःचे अनुभव आहेत ते मी तुमच्यासमोर मांडलेले आहेत. श्री स्वामी समर्थ.